नवी मुंबईमध्ये जे प्रश्न आहेत गेल्या अनेक वर्षापासूनचे प्रलंबित, त्या प्रश्नांना सोडवण्याचं काम आपण करतो. मग कंडोनियममध्ये सोयी सुविधांचा विषय असेल, गरजेपोटी बांधलेली घरं असतील, ओसी देण्याचा निर्णय असेल, शिशी देण्याचा निर्णय असेल, गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करण्याचा निर्णय असेल, या भागातल्या पुनर्विकासाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सगळ्यांना घरांचा विषय आहे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं या घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम शिवसेना करेल. त्यासाठी जे ज्या नियमामध्ये बदल करायचे असतील तेही करू आपण. परंतु नव्या मुंबईचा विकास, सर्वांगीण विकास झाला पाहिजे. काही प्रमुख रस्ते सोडले, चांगले रस्ते, परंतु आतमध्ये आपण गेल्यानंतर इंटरनल रस्त्यांची वाईट अवस्था आहे, बकाल अवस्था आहे, त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही आहे. आणि म्हणून या सर्वांगीण विकास करायचा असेल तर या ठिकाणी शिवसेनेशिवाय पर्याय नाही असं मी लोकांना सांगतोय. आणि शिवसेना बिलकुल 80% समाजकारण 20% राजकारण याप्रमाणे या भागामध्ये नव्या मुंबईमध्ये लोकांचंही मत आहे. गेल्या अनेक वर्षाची सत्ता असताना हे प्रश्न प्रलंबित राहिले आणि म्हणून परिवर्तन लोकांना पाहिजे, बदल पाहिजे आणि विकास पाहिजे. आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा डेव्हलपमेंटचा आहे आणि या नव्या मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा आहे. त्यांनी एवढे वर्ष काय केलं? ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केले या एवढे वर्ष? हा माझा सवाल आहे. आणि म्हणून पार्किंगची सोय असेल, या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या असेल, एवढे वर्ष ट्रॅफिकची समस्या का सोडवली नाही? पार्किंगची समस्या का सोडवली नाही? आणि ती समस्या आम्ही सोडवणार, शिवसेना सोडवेल. आणि नक्की या ठिकाणी दिलेला शब्द आम्ही पाळतो. म्हणून आमचा अजेंडा फक्त आणि फक्त डेव्हलपमेंटचा आहे, विकासाचा अजेंडा आहे. ज्या लोकांनी इकडे मालक म्हणून स्वतःला समजलं, त्या ठिकाणी जनता मालक असते आणि लोकप्रतिनिधी हे सेवक असतात. आणि म्हणून त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. विकास नव्या मुंबईचा झाला पाहिजे, ही भूमिका शिवसेना. प्रशासन होतं त्या 5 वर्ष मागच्या वेळेला 3000 कोटीचा डल्ला मारलेला आहे, आरोप केलेले आहेत गणेश. आता या सगळ्या आरोपाला मी आता उत्तर देऊ इच्छित नाही. मी योग्य वेळी योग्य उत्तर देईन. मला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे. आणि त्यामुळे आता फक्त आणि फक्त विकास, डेव्हलपमेंट. विकासामध्ये 1.5 दिवसामध्ये साहेब एनओसी दिली तुम्ही सीसी. आणि खरोखर साई रत्न मधील सर्व डेव्हलपर आपल्याला अभिषेक शर्मा पुष्पगुच्छेतून स्वागत करत आहेत. आणि सेक्टर 16 मधील सर्व नागरिकांच्या वतीने साहेब तुमचा हार्दिक आभार, हार्दिक आभार. साई रत्न गृहनिर्माण संस्था असोसिएशनच्या पुनर्विकास विकासाची सीसी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी